हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025, शैलवंश 1947, संवत्सर विश्वावसु, आयन दक्षिण, ऋतू शरद, मास अश्विन, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची एकादशी तिथी आहे. सकाळी 11 वाजून 13 मिनिटांनंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो, मघा नक्षत्र आहे. दुपारी 1 वाजून 58 मिनिटांनंतर पूर्व फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, शुक्ल योग आहे. मध्यरात्री 1 वाजून 49 मिनिटांनंतर ब्रह्मा युगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, बालव करण आहे. सकाळी 11 वाजून 13 मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल. आणि रात्री 11 वाजून 43 मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, रवी राशी बदल करत आहे. दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी तो तुळेत प्रवेश करेल. कन्या राशीतून तुळेमध्ये प्रवेश करेल. त्याचा पुण्यकाळ सकाळी 9 वाजून 46 मिनिटांपासून ते सायंकाळी 5 वाजून 46 मिनिटांपर्यंत असणार आहे. या काळामध्ये आपण रवी संबंधी धार्मिक सेवा करू शकता, दान धर्मही करू शकता मित्रांनो, जेणेकरून पुण्य आपल्या नावे जमा होऊ शकेल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कन्या राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या साडेसातीचा त्रास या जातकांना होत आहे किंवा नाही, हे आपल्याला ज्योतिषी आपल्या कुंडलीच्या माध्यमातून सांगू शकतील मित्रांनो. त्यामुळे आपल्याला त्यांना संपर्क करायला हवा, त्यांच्याकडे जायला हवे मित्रांनो. जर अशुभ शनी असेल, आपल्याला साडेसाती अशुभ असेल, तर आपल्याला धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा काही करण्याची गरज नाही मित्रांनो. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 13 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया आपण. अस्तंगत ग्रहामध्ये सध्या कोणी अस्तंगत ग्रह नाही. वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह हा 13 जुलै पासून ते 28 नोव्हेंबर या काळात तो वक्री असणार आहे. या वक्रीपणाचे फळ आपल्याला तो काय देणारे जातकांना, तर यासाठी देखील आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून जाणून घ्यावं लागेल मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो दिथे परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमान शालिवान शक 1947 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायनी शरद ऋतू अश्विन मासे कृष्ण पक्षी भृगु वासरे मघा नक्षत्रे शुक्ल योगे बालव करणे एकादशी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात दुरित क्षय द्वारासी पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11 वाजून 13 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 17. यानंतर कुठल्याही धार्मिक विधीसाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत मित्रांनो. जसे की डोहाळ जेवण, बारसे, जावळ काढणे, गृहप्रवेश, तसेच उपनयन, विवाह, वास्तुशांती, भूमिपूजन व पायाभरणी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा यासाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो. मित्रांनो, अशा वेळी आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्र.
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या जो एकमेव मुहूर्त दिलेला आहे साखरपुड्याचा, त्यामध्ये वेळेची बंधन असण्याची शक्यता आहे. तेव्हा आपल्याला कॉमेंट्स बॉक्समध्ये जर आवश्यक असेल तर विचारावे मित्रांनो, किंवा योग्य पुरोहित व पंचांग धारकास संपर्क साधावा आणि वेळेची मर्यादा जाणून घ्यावी मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये मित्रांनो रमा एकादशी आहे. या रमा एकादशीचा माझा स्वतंत्र व्हिडिओ असणं, त्यामध्ये सर्व पूजा विधी नियमांसह दिलेले आहे मित्रांनो, ते आपण पाहू शकता मित्रांनो. तसेच हे व्रत करणाऱ्या जातकांनी किंवा भक्तांनी नियमात राहून आपल्याला ही एकादशी करायची आहे. भगवान विष्णूच्या चरणी ही सेवा अर्पण करायची. द्वादशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. जर आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे मित्रांनो. आपल्याला प्रदोष काळामध्ये सायंकाळी प्रदोष काळामध्ये विधिवत गाय वासराची पूजा करायची आहे मित्रांनो. विधिवत करायची आहे. अशी आपल्याला दिवाळीची ही सुरुवात करायची आहे. रवी राशांतर होत आहे वरील आपण प्रमाणे मी सांगितलेले आहे मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकाल मित्रांनो. राहुकाळ दुपारी 10:30, क्षमा करा, सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत असणार आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्र. म्हणून आपण जे रेग्युलर कामे तीच करावी. विशेष किंवा महत्वाची कामे या काळात अजिबात करू नका मित्रांनो. होऊ शकते आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होणार नाही मित्रांनो. जर यश हवे असेल तर इतर वेळेत पूर्ण करा आपली महत्वाची कामे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार असेल शेअर करा, तसंच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.